चोटी विराज का कैसे उतारूंगी। हाँ तेरे ही लुक, तेरे लिए। लेट्स गो। ये देख, वहाँ जाना है। मैं ऊपर भी नहीं देख पा रही। देख तो नहीं। भारत माता की जय। हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. आज आपण आलो आहे काळदुर्ग फोर्टला. मी एकटा नाही आहे, अजून 11 जण आहेत माझ्यासोबत. तुमचं इंट्रोडक्शन करून देतो त्यांच्यासोबत. सो हा बेसचा पॉईंट आहे वाघोबा टेम्पल. वाघोबा मंदिरपासून इकडे बाजूला चालत वर जायच्यासाठी झालं. सो हाच ट्रेक रूट असणार आहे. दहा वाजलेत. ट्रेक चालू करून 5 मिनटं झाली आहेत. आता जो पॅच आहे, सुरुवातीचा पॅच बऱ्यापैकी चढण आहे, बघू शकता तुम्ही. सो स्टार्टिंगला थोडा दम लागणं नॉर्मल आहे. सो असे काही पॉईंट्स येतील जिथे 2 रस्ते जात असतील. सो अशा वेळी नेहमी जो जास्त मळलेली वाट असेल तीच चूज करायची. इकडे पाय नीट ठेवा. जमला नाही.
चल ना हे लागून आहे ना. अरे कडा रे. जसं मगाशी बोललेलो आम्ही टेक ओव्हर केलं फायनली चॅनल. पार्टी चालतोय. जर दिसला तर बघू शकाल, नाही मायामुळे दिसला नाही तर दिसणार. एवढं पुढे आलो आम्ही. सबस्क्राईब ठोका. या ठोकू नका कोणालाही. शांततेने प्लीज क्लिक करा. आम्ही व्हायलन्स प्रमोट नाही करत, बट गांधी सपोर्टर आहे. सॉरी, सावरकर. खूप जास्तीच पानसट आहे, काय करू शकत नाही. शेवटी विराज काकाचा चॅनल आहे. बॅक टू द ओजी. पकड. एवढी का दमल्यासारखा आवाज काढते. गौर से देखिए इस चेहरे को. इस बेचारी को भनक भी नहीं थी कि 5 मिनट बोल के काका 2 घंटे चलाएगा. 1.5 घंटे से 20-20 मिनट करके पता नहीं कितना चलवा दिया. ऑलमोस्ट 50% ट्रेक झालेलं आहे आता. 10:49. कोणते काय मेरा सो आता अराउंड अर्ध्या पाऊण तासाचा रूट बाकी आहे. मगासपासून फक्त आम्हीच होतो, पण जस्ट आता मागून अजून एक ग्रुप जॉईन झाला आहे आणि पुढून काही लोक आता उतरली. त्यांनीच सांगितलं अर्धा पाऊण तासचं ट्रेक बाकी आहे अजून. सो ॲक्च्युली हाफ ट्रेक आता झालं आहे. जवळपास 1 तास चढून आल्यावरती एक कसा प्लॅटू येतो आहे. इथे आता थांबलो आहे, तिथे फोटोशूट चालू आहे, इथे फोटोशूट चालू आहे आणि हा समोर दिसतो आहे तो काळदुर्ग आहे. सो आपल्याला तिकडे वरती, आता त्याच्यात तिरंगा दिसतो आहे की नाही माहीत नाही, बट आपल्याला तिकडेच जायचं आहे. ब्रेक्स जरा जास्तच झाले आहेत आणि ऑलमोस्ट आता 11:30 होत आलेत. 1.5 तास झाला. फुली अजून अर्ध्या पाऊण तासात वर पोचू. आता जास्त ब्रेक्स नाही घेणार आहे कारण परत लवकर उतरायचं पण आहे खाली. सो जेवढ्या लवकर होईल तेवढ्या वर पोचायचं आहे. इतके दिवस पाऊस होता आणि आज नेमकं ऊन आलं आहे. ऑलवेज ट्रॅव्हल्ड रोड काहीतरी होतं ना. स्ट्रेट. हां स्ट्रेट. ब्रेक घेत प्रवास चालू आहे. तो जो मगाशी पठार होतं त्याच्यानंतर परत चढण आलेलं आहे. जागोजागी अशा प्रकारे मार्किंग्स केलेले आहेत. फक्त तुमची दृष्टी तीक्ष्ण पाहिजे तर दिसतील, पण काही ठिकाणी आहेत जे इझिली दिसतात. असे झाडांवर वगैरे कोरलेले शेवाळ किंवा दुसऱ्या कारणांमुळे कधीकधी पुसट होतात. पठारानंतरचा जो पॅच आहे तो बऱ्यापैकी दमवणार आहे. डिफिकल्ट नाही आहे, पण ऊन आलं आहे. थोडासा पाऊस पडून गेला आणि ऊन आलं आहे, सो गरम जरा जास्त होतं आहे. अजून किती बाकी आहे ते पण आयडिया नाही आहे. होपफुली ह्यांना दीड तास सांगून आणलं आहे. 1.5 तास ऑलरेडी झाला आहे, पण अजून इकडे वरती पोचायचं आहे. हाँ तेरे लिए लेट्स गो. ये देख
वहाँ जाना है। मैं ऊपर भी नहीं देख पा रही। नहीं ये देखो चलते रहो हाँ? पहुंच जाओगे। लास्ट थोडासा पॅच राहिला आहे. ऑलमोस्ट सगळे गेले आहेत पुढे, फक्त मी आणि वीरेंद्र मागे आहोत. आता बघू, ती वाजलेत 12 वाजलेत आणि 1पर्यंत रिटर्न निघायचा प्लान आहे. सो दॅट साधारण 2:30-3 पर्यंत बेसला पोचून तिथून पालघर आणि परत रिटर्न जर्नी. भारत माता की जय. ट्रेक कंप्लीट झालेला आहे. वॉटर टँक्स जिथे आहेत तिकडे आता थोडा रेस्ट आणि हँगिंग आउट चाललं आहे. फोटो सेशन पण झालं. आता चाललो आहे परत रिटर्न. रेडी? काय बोलणार आज या ठिकाणी. ॲज युजल विराज काका पाठी राहिलेला आहे आणि आता आम्ही या छोट्याशा रस्त्याने चाललो आहे. हे तिचं नोटिफिकेशन ॲक्च्युली बघायला गेलं तर पण मजा आली चढायला आणि आता उतरायला अजून जास्त मजा येते. आणि हे आमच्याकडचे गायक अद्वैत. काय ऐकलं का बोलतो? ओके, आय मीन ट्रू दॅट आय गेस. आमच्याकडे खूप गायक आहेत बाय द वे. उतरायला चालू केलं आहे. अराऊंड 15-20 मिनटं उतरलं आहे. आता उतरतानाचा स्पीड थोडा चांगला आहे. हो, सो शेवटपर्यंत तसाच राहील. 8 जणं पुढे आलो आहे, 4 जणं आहेत मागे. सो त्यांच्यासाठी थांबावं तर लागणारच आहे. सो आता थोडा स्पीड कमी करू, पण वॉक कॉन्स्टंट ठेवणार आहोत. कारण एकदा बसलो की मग बसूनच राहणार. मग उठा 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 सांगत वेळ जाणार. सो लेट इट बी. जेवढं जमतं आहे चालायला तेवढं चालू. जर वाटलंच तर मध्ये ब्रेक घेऊ. आय डोंट थिंक आता ब्रेकची गरज आहे, बट स्टील. एक्सपेक्टेड होतं पाऊस असेल, बट बिलकुल पाऊस नाही. मध्ये थोडासा पडला, हार्डली 5-10 मिनटं पडला. त्यानंतर पूर्ण ऊनच आहे. हो, एक्सपेक्टेड नव्हतं एवढं ऊन असेल. ठीक आहे, पार्ट अँड पार्सल ऑफ द लाईफ. बघू आता. ऊन पूर्ण आहे म्हणजे मध्ये मध्ये येतं आहे जातं आहे, बट जो कडाका जाणवतो आहे तो आहे. आणि त्यात बऱ्याच जणांचं पाणी संपलं आहे. सो आता चालतो आहे.
हाफवे पोचलोय आता. सगळे दमलेत चालून चालून उन्हात. फायनली खाली पोचलोय. जिथून सुरुवात केलेली वाघोबा मंदिर ते आलेलं आहे. ह्या झाडांच्या मागे वाघोबा मंदिर आहे.